नमस्कार. रमा पार्वती आजी घरी आलेले असतात. त्यावेळेला पार्वती आजी खूपच रडत असते. ती म्हणत असते, रमा माझं चुकलं. खरं तर रमा मी तुला खूप काही बोलले. तुला या घरातून काढण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण शेवटी तूच माझ्या कामी आलीस. रमा आज तुझ्यामुळे माझा जीव वाचला, नाहीतर माझी हालत खूपच झाली असती. तेव्हा लगेच रमा बोलते, पार्वती आजी तुम्ही काय बोलताय, कळतंय का तुम्हाला? पार्वती आजी अहो जरा विचार करा, माझ्या मनात असं काहीच नाही आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा पार्वती आजी, मी कायम तुमच्या सोबत आहे आणि कायम असणार आहे. त्यामुळे तुम्ही असा विचारसुद्धा करू नका. त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो, पण इरावती आत्या एवढ्या खालच्या तराला जाईल असं वाटलं नव्हतं. त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते, अक्षय खरं तर माझंच चुकलं. त्या इरावतीला मी पाठीशी घातलं. अक्षय मी असं वागायला नको होतं. त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो, पुरे झालं आता या गोष्टी उगाच ताणत बसू नका. त्याच वेळेला साई बोलतो, रमा आता बस करा इथे राहणं. रमा तुम्ही कशाला स्वतःच्या आयुष्याची माती करताय? चला, आणि तसंही आपलं लग्न ठरलंय रमा. त्यावेळेला रमा काही बोलणार तेवढ्यात अक्षय पार्वती आजीला बोलतो, पार्वती आजी चल, आज चल, तू जरा आराम कर. आणि तसंही दुसऱ्यांच्या गोष्टींमध्ये आपल्याला बोलायची गरज नाही. आणि तो लगेच पार्वती आजीला घेऊन आत जात असतो. तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की पार्वती आजी मोठ्याने बोलते, रमा थांब, तुला कुठेही जायची गरज नाही. तेव्हा लगेच रमा बोलते, काय झालं आजी? आजी तुम्ही असं का बोलताय? आजी हे बघा, मी फक्त इथे थोड्या दिवसांपुरतीच आली होते, आता मला जाऊ देत. त्यावेळेला पार्वती आजी रमासमोर हात जोडते आणि रमाला बोलते, रमा खरंच आम्हाला माफ कर, आम्ही तुला ओळखायला चुकलो. खरं सांगायचं तर रमा तू कशी आहेस हे मला कळायला वेळ लागला, पण रमा प्लीज जरा तरी विचार कर. रमा तुला काय वाटतं, अक्षयचं तुझ्यावरती प्रेम नाही? अगं रोजचे दिवस, रोजची वेळ तो कसा घालवतो तुझ्या आठवणीत, हे आम्हाला माहिती आहे. रमा तुला काही गोष्टी सांगण्यासारख्या नाहीत, पण अक्षयने कितीतरी रात्री तुझ्या आठवणीत घालवल्यात. खरं सांगायचं तर अक्षयची जी काही धावपळ झाली ना, त्याच्यासाठी आम्हीच जबाबदार आहोत. पण रमा तू असं वागू नकोस ना. रमा तू त्याचा तरी विचार कर. तेव्हा लगेच रमा खूपच रडवेली झालेली असते. त्यावेळेला पार्वती आजी बोलते, रमा रडू नकोस, रमा काय तो निर्णय घे. तेव्हा लगेच रमा बोलते, काय निर्णय घेऊ मी, तुम्हीच सांगा. पार्वती आजी निर्णय घेण्यासारखं काय आहे? तेव्हा लगेच पार्वती बोलते, रमा मला कळतंय, तुझं वागणं बोलणं मला सगळं काही समजतंय, पण रमा माझ्यावरती विश्वास ठेव. त्याच वेळेला लगेच साई बोलतो, रमा काय ठरवलंय तुम्ही? त्याच वेळेला लगेच पार्वती आजी बोलते, साई खरं सांगू का, तू प्लीज समजून घे. मला समजतंय साई, तुझ्या मनात नक्की काय चालू आहे ते मला कळतंय, पण जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा. साई खरं सांगायचं तर मला तुझं वागणंच पटत नाही आहे. तेव्हा मात्र साई खूपच चिडलेला असतो. साई मोठ्याने बोलतो, पुरे झालं आता या विषयावर मला वाद घालायचा नाही आहे. रमा तुम्ही काय ठरवलंय ते मला सांगा. तेव्हा लगेच रमा बोलते, साई प्लीज मला समजून घ्या, पण मी माझ्या मुलीशिवाय राहू शकत नाही. तेव्हा मात्र पार्वती आजी बोलते, साई तुझं रमावरती प्रेम आहे ना, पण रमाचं तुझ्यावरती प्रेम नाही. ती फक्त आणि फक्त कर्तव्यापोटी तुझ्याशी लग्न करतीये. साई तू रमाला समजून घ्यावं एवढीच इच्छा. त्यावेळेला लगेच साई बोलतो, ठीक आहे, प्रत्येक वेळेला मी त्यांना समजून घेत आलोच आहे, आता परत एकदा समजून घेतो. आणि खरं सांगायचं तर आता मला कोणत्याच गोष्टीवर वाद घालायचा नाही. तेव्हा मात्र साई खूपच चिडलेला असतो. त्याच वेळेला लगेच पार्वती आजी अक्षयचा हात धरते आणि रमाच्या हातात देत बोलते, रमा दोघंही कायम सुखाने संसार करा. तेव्हा साईच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. रमा साईला बोलते, साई प्लीज, मित्र म्हणून तुम्ही माझ्या आयुष्यात कायम पाहिजे आहात. खरं सांगायचं तर तुम्ही माझ्या आयुष्यातून कधीच बाहेर जाऊ नये अशी माझी इच्छा आहे. तेव्हा मात्र साई बोलतो, खरं सांगू का रमा, मी तुमच्या आयुष्यातून कधीच जाणार नाही, तुमच्या आयुष्यात मी कायमच राहणार.
रमा, तुम्ही माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहात आणि कायम असणारच आहात. तेव्हा लगेच रमा बोलते, हो ना. मग एक गोष्ट लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरीसुद्धा आता मला हा विषय ताणायचा नाही आहे. प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, साई प्लीज तू गैरसमज करून घेऊ नकोस. त्यावेळेला साई बोलतो, अजिबात नाही. रमा खुश तर मी खुश. रमाचा आनंद जर का तुझ्यात आहे अक्षय, तर मला तिला माझ्या आयुष्यात पुन्हा न्यायचं नाही. आणि तसंही रमा माझ्या आयुष्यात पुन्हा कधीच येणार नाहीत याची मला खात्री आहे. मी तर नेहमीच रमाला सांगत आलोय, रमा तुम्ही असा विचार करताय तेच चुकीचं आहे. त्याच वेळेला लगेच रमा बोलते, पुरे झालं. आता खरं तर मला फक्त आणि फक्त माझ्या मुलीचा विचार करायचा आहे. तेव्हा पार्वती आजी अक्षय आणि रमाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते, तुम्ही दोघांनी कायम सुखी राहा, सुखाने संसार करा. त्यावेळेला लगेच साई बोलतो, रमा चला, माझी निघायची वेळ झाली. तेव्हा रमा बोलते, साई प्लीज असं नका ना बोलू, परत येणार आहात ना तुम्ही, साई प्लीज. तेव्हा लगेच साई बोलतो, अहो निघायची वेळ झाली म्हणजे मला माझ्या कामाचा कॉल आला आहे, मग मला जायला नको का. त्यावेळेला लगेच रमा साईला बोलते, साई खरं तर तुमच्यासारखा मित्र भेटायला खूप नशीब लागतं आणि साई ते माझं नशीब आहे याची मला खूपच आनंद आहे. त्याच वेळेला लगेच साई बोलतो, रमा तुमच्यासारखी मैत्रीण आयुष्यात असणं किती भाग्याचं आहे, मी तुम्हाला शब्दात नाही व्यक्त करू शकत. पण तरीसुद्धा सांगतो रमा, तुम्ही माझ्या आयुष्यात आहात म्हणून माझ्या आयुष्याला एक वेगळंच वळण आहे, एक वेगळाच आनंद आहे जो मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता. पण काही झालं तरी शेवटी त्याच्या मनात आहे तेच घडणार ना, आणि तुमची आणि अक्षयची जोडी त्यानेच बांधली आहे, त्यामुळे मी काही ती तोडू शकत नाही. तेव्हा लगेच रमा बोलते, खरं सांगू का साई, मी तुमच्याशी लग्न करणार होते ते फक्त आणि फक्त बाबांमुळे, नाहीतर मला तुमच्याशी लग्न करण्यात इंटरेस्ट नाही. त्यावेळेला साई बोलतो, हे मला माहिती होतं रमा, आणि मी तुम्हाला कितीतरी वेळा विचारण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही मात्र उत्तरच दिलं नाही. तुम्ही असं का वागताय तेच मला कळत नाही. तेव्हा मात्र साई खूपच चिडलेला असतो. साई मोठ्याने बोलतो, आता सगळं काही थांबलं तर बरं होईल. आणि रमा साईला म्हणते, साई तुम्ही परत इथे यायचं आहे माझा मित्र म्हणून. तेव्हा साई बोलतो, हो. आणि साई अक्षयला बोलतो, अक्षय आता तरी स्वतःच्या बायकोवरती विश्वास ठेव, कधीच तिला अंतर देऊ नकोस, ती कधीच चुकीची नव्हती. तेव्हा मात्र अक्षय बोलतो, हो साई माझं खरं तर चुकलं, मी रमाला ओळखायला चुकलो. त्यावेळेला पार्वती आजी बोलते, चला आता नव्याने आयुष्याला सुरुवात करा, बाकी सगळं जाऊ देत. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर रमा आणि अक्षयच्या संसाराला पुन्हा एकदा इरावतीची नजर लागेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.